हा अभिजित, झालं तुझं सगळं बोलून. तूच बोललास ते सगळं बरोबर, बाकी त्यांचं चूक. कुटुंब हवंय म्हणायचं आणि ते सोडून जायचं, याला दुटप्पीपणा म्हणतात. मगाशी एवढा बडबडलास म्हणजे मोठा झालास. या घरातला मोठा मी आहे. माझ्या शब्दाबाहेर जायची कोणाची हिंमत नाही, यापुढे तुझी नाही, याद राख. आत ये. सख्या मुलीसारखी या सासऱ्याची सेवा केलीस, पण शेवटी सूनच राहिलीस. मुलगी असतीस तर कदाचित त्याचा हात धरून निघून गेली असतीस, पण तू थांबलीस, लाजवलंस या सासऱ्याला. बाबा, मला माफ करा सावरी, मी चुकलो. सासरा म्हणून हक्क गाजवत राहिलो, पण तुलाही मन आहे हे विसरलो. तुझ्या आयुष्यात झालेला हा बदल मला माझी फसवणूक वाटली. शेजारी पाजारी नातेवाईक समाज या सगळ्याचा विचार करत होतो. तुझा विचार तेवढा माझ्या मनात नाही आला, आणि आला तेव्हा या चप्पल चोराचा राग होता. या पोरीलाही दोष देत राहिलो, पण आज हिच्यामुळेच मला तुझा एकटेपणा जाणवला. माझ्या आरड्याओरड्याला न जुवंता हिनं तुझी साथ दिली, आणि या चप्पल चोर यांनी ही जिद्द सोडली नाही. अजूनही पटत नाही. 30 वर्ष हक्काची असलेली माझी सून आज कोणाला तरी जास्त जवळचं बांधू लागले. बापासाठी हा खूप कठीण प्रसंग आहे. नवरा गेल्यावरही या सासऱ्याची सेवा करत होतीस, अजूनही करतेस. आजही तुझ्यावर सगळ्यात जास्त हक्क माझा आहे. त्या हक्कानं सांगतो, या चप्पल चोरा एवढं प्रेम तुझ्यावर दुसरं कोणी करू शकणार नाही. अगदी मी सुद्धा नाही. माझी सून, सोहमची आई, शुभ्राची सासू, यापुढे जाऊन आसावरी म्हणून तुझं वेगळं अस्तित्व आहे हे याने तुला दाखवून दिलं. हा माणूस असा तसा नाही, खास आहे, वेगळा आहे. इतकी वर्ष माझं ऐकलंस आसावरी, आताही ऐक. लग्न कर याच्याशी, सुखात राहशील. माझे आशीर्वाद आहेत तुम्हाला, तुमच्या संसाराला. बाबा,
थँक्यू दत्ताजी. अगं बाई तुम्ही चुकून दत्ताजींना तांदळाचा चहा देणार नाही ना? मग तुम्ही आत काय करताय? मी दत्ताजींसाठी चहा बनवणार आहे. अहो कशाला, मी करते ना. तुम्ही बसा ना बाहेर बाबांशी बोलत. वा, तुम्ही बसा ना बाहेर बाबांबरोबर बोलत. काय बरं वाटतंय ऐक. अहो तुम्ही कशाला करताय? अहो तुम्ही राहू द्या हो. अहो तुम्ही बसा हो. आले आले मानाचे दिवस आले असं वाटायला लागले. काही बोलताय तुम्ही. मी करते चहा, तुम्ही बसा. असं मी बाहेर बोललो ते खूप मनापासून बोललो. मला फक्त तुझ्याच नाही, सगळ्यांच्या मनात आयुष्यात जागा हवी आहे आणि आज ती मला मिळाली. अरे आज कधी नाही ते दत्ताजी माझ्यावर एवढे खुश आहेत. किती दिवस ही कृपा दृष्टी राहते काय सांगता येत नाही. चान्स मिळाला ते सेवा करू दे म्हणून म्हणतोय. बाजूला 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 चहा करू दे मला त्यांच्यासाठी. तुला सांगतो, एकदा माझ्या हातचा चहा प्यायले ना ते तुझ्या हातचा चहा विसरतात की नाही बघ. मी तुला म्हटलं होतं एक ना एक दिवस दत्ताजी आपल्या लग्नाला होकार देतील. खुश आहेस ना? आजोबा आज तुमच्यामुळे खूप खुश आहे मी. उगाच माझं नावामध्ये घेऊ नकोस. तुझी सासू खुश पण तू खुश, एवढं कळतं मला. तसं नाही हो आजोबा, पण इतके दिवस जी गोष्ट मला पटत होती ती फायनली तुम्हाला सुद्धा पटली म्हणून खुश आहे मी. आज एवढा मोठा निर्णय घेतलात तुम्ही, इतका पुढारलेला विचार केलात. खूप छान वाटतंय मला. आता अजून काही लहान सहान बदल केले आणि थोडे अजून पुढारलेले झालो आपण तर कसं सगळं छान होईल. म्हणजे हा म्हणजे खाऊन झालं, जेवण झालं की आपलं ताट स्वतःच्या हाताने उचलून आत नेऊन ठेवलं की झालं. किंवा असं सकाळी उठल्यानंतर सॉक्स हवेत, डबा हवाय यासाठी आरडाओरडा न करता याही गोष्टी स्वतःच्या हाताने केल्या की कसं सगळं सॉर्ट होईल. का आईला आता माझी कामं करायला प्रॉब्लेम आहे? अरे सोहम तसं नाही, आई आहेत तोपर्यंत त्या करतीलच, पण त्याच्यानंतर म्हणजे असावरी इथून गेली की तू सोम्याला जाच करणारच का? अहो आजोबा, पण हे जर छोटे बदल आपण स्वतः गरज नाही. एका दिवसाला एक बदल पुरे. आता एवढा मोठा निर्णय झाला आहे तर गुरुजींना बोलून घे. लवकरात लवकरचा मुहूर्त काढा बनावं. हे सोहम फोन लाव ना. तुला सांगितलंय ना, तू लाव ना फोन. काय झालंय? आर यू ओके? हा, मला ओके नसायला काय झालंय? तुम्ही सगळे ओके आहात ना? ऑफकोर्स खूप आनंदात होत आणि आता तर आजोबा पण खुश आहेत. आपल्याला हवं तसं झालं सोहम. गरमागरम चहा. दत्ताजी आज अभिजित स्पेशल चाय खास मी तुमच्यासाठी बनवलाय. मला आसावरीच्या हातच्या चहाची सवय आहे. हरकत नाही. हा घ्या आसावरी स्पेशल चहा. यातला एक घोटभर घेऊन बघा हो. पहिला चहा खूप छान आहे. पहिला यांनी केला होता बाबा. चला म्हणजे माझ्या आजच्या चहाची सवय करायला हरकत नाही. सॉरी. नो प्रॉब्लेम. कॉंग्रॅच्युलेशन्स भासा. चहा जमला म्हणून.
छे सासरा पटला म्हणून. आता पटकन गुरुजींना फोन लावते आणि मुहूर्ताची वेळ ठरवून टाकते. अहो का आजोबांनीच फोन लावायला सांगितलंय. अजून तुझ्या सासूबाईंनी ऑफिशियली हो कुठे म्हटलंय? माहिती नाही या लग्नाला ती तयार आहे की नाही ती विचारावं लागणार आहे तिला. अरे वा, या भाडीताई. हॅलो ग्रँडपा, कसे आहात? मी बरं आहे, पण आज माझी कशी काय आठवण आली? तुमच्याशी बरेच दिवस झाले बोलायचं म्हणत होते, पण आज वेळ मिळाला मला. तू काय आल्यावर नुसते बोलणार आहेस? संस्कार विसरलीस वाटतं. संस्कार? येस येस, सॉरी सॉरी मॅम, जरा बाजूला हो ना प्लीज. हो. ग्रँडपा नमस्कार करते हा. 1 2 3 1 2 3 1 2 3. देव तुला बुद्धी देव. आता बोल. ग्रँडपा, मी बरेच दिवस झाले बघतीये तुम्ही आमच्या सरांशी आणि आसावरी मॅमशी एवढं क्रुएलपणे का वागताय ग्रँडपा? म्हणजे ग्रँडपा, त्यांचं मन तुम्ही अंडरस्टँड का नाही करून घेतात? प्लीज त्यांच्या लग्नाला हो म्हणा ना ग्रँडपा, प्लीज प्लीज. नाहीतर मी खाणार नाही, पिणार नाही, मी कुपोषण करेन. ठीक आहे तर बघ, मी तुला खरं तर गोडाचा आग्रह करणार होतो, पण तू आता ठरवलंस तर तुझ्या शब्दाचा मान राखला पाहिजे ना. तुझं कुपोषण असेल ना तर सर खातील. सर काय पण आजोबा काही म्हणा, लाडू आणि चकली हे कॉम्बिनेशन इतकं मस्त लागतं, पण आता अभिजित सरांना एकट्यांनाच खावं लागणार. शुभ्रा, आई अहो तीच तर नाही म्हणतेय. ग्रँडपा जर हो म्हणाले तर मी पण हो म्हणेन ना. ग्रँडपा प्लीज हो म्हणा ना, प्लीज हो म्हणा. ग्रँडपा, आता मला भूक जास्त वेळ सहन नाही होणार. प्लीज ग्रँडपा, प्लीज प्लीज. एवढा वेळ सहन केलं हेच खूप झालं. खा लाडू आणि चकल्या, चिवडा मस्तपैकी खा. नाही ग्रँडपा, आधी तुम्ही हो म्हणा, मगच मी खाणार. तू या माडीला का आणि कसं सहन करत असशील ते आत्ता लक्षात आलं. पोरगी मठ्ठ आहे पण प्रेमळ आहे. माडी, तुझ्या सरांच्या आणि आसावरीच्या लग्नाला मी केव्हाच होकार दिलाय. तेव्हा तर तोंड गोड कर. खरंच ग्रँडपा? कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू ग्रँडपा. सावकाश मॅडम, सावकाश. आसावरी, लाडवात तू काय घातलंस मला सांगून ठेव. मॅडीची पार बोलतीच बंद करून टाकलीस तू. आयुष्यभर हिला असंच हसत ठेवण्याची जबाबदारी तुझी. मला सांग चप्पल, अभिजित राव. काय आहे दत्ताजी, तुम्ही चप्पल चोरच म्हणायचं. अरे होणारा जावई ना तू, मग तुला मान नको का द्यायला? मानच राहू द्या हो, प्रेम तेवढं द्या. या महिन्यात बरेच मुहूर्त आहेत. गुरुजींना बोलून लवकरात लवकरचा मुहूर्त ठरवून टाकूया. इतके दिवस तुमचा नकार होता आजोबा, आता मुहूर्ताची एवढी घाई का करताय? हो हो, लोकांचा जरा तरी विचार करा. कोण लोक? रात्रीमध्ये पाय दुखतात तेव्हा तेल लावायला लोक येतात का? मला सकाळी काय हवं नको ते बघायला लोक येतात का? आणि तू तरी कधी या म्हाताऱ्याची चौकशी करणार येतोस का कोंबडीच्या? हो तर माझ्यावर काय येतंय तुम्ही? मी काय केलंय आजोबा? हे बघा, मी एवढंच म्हणतोय, घाई करू नका. उगाच घाईत ना. घाईत नाही, विचार करूनच ठरवलंय. इतके दिवस आईसाठी उदास होतास, आता ती खुश आहे तर तुला आनंद व्हायला नको का? हे दिवे सुद्धा आत्ताच जायला पाहिजे होते का? नको बाई, लाईट गेले.
अगं बाई, आमचेच दिवे गेलेत का सगळ्यांचे गेलेत? हे हे काय आहे सगळं? म्हणजे ते दिवे तुम्ही घालवले होते का? किती घाबरले होते मी. हे सगळं काय आहे अचानक? काय करताय तुम्ही? अहो, माझ्या आयुष्याला एक नवीन अर्थ देऊन माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने भरून टाकला असतो. आता हाच आनंद आयुष्यभर उपभोगायचा आहे मला, तुझ्या साथीनं, तुझ्या सोबतीनं. आसावरी, माझ्याशी लग्न करशील? मला विचार करायला थोडा वेळ लागेल. काय? अहो, म्हणजे हे सगळं इतक्या गडबडीत झालं ना, मला विचार करायला वेळच नाही मिळाला. थोडा वेळ द्या ना प्लीज. म्हणजे खरंच तुला? मला वाटलं होतं एव्हाना तुझा निर्णय झाला असेल. अगं, आसावरी, दत्ताजींनी होकार दिलाय आणि तू. प्लीज. हरकत नाही. तू जे मागशील ते आयुष्यभर देणार आहे मी तुला. तुला वेळ हवाय ना? घे. मागेन ते द्याल ना? मग तुमची साथ हवी आहे आयुष्यभरासाठी. हा तुमचा हात जो हातात धरलाय ना, तो आयुष्यभर सोडणार नाही. वचन देते मी. आई, शुभ्रा, नेहमी तुम्ही मला असं करता ना, आज मी करते. मला खूप छान वाटतंय आई आता. आणि हे बघा, आनंदात पण अश्रू येतात. आज पटतंय.